क्षेत्राचे आयजी आहेत आणि जर आयजीच जर अशोक खरातला गुरु मानतायत, गुरुपौर्णिमेला तिथं जातायत, तर गुरुवर कारवाई कसे काय ते करणार? त्यामुळे त्या गुरुला वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो आयजींच्या माध्यमातून झाला आणि म्हणूनच हे प्रकरण मागच्या वर्षी येऊ शकलं नाही. कारण मागच्या वर्षी जेव्हा आमच्याकडे हे प्रकरण येत होतं त्यावेळेला काही पेनड्राईव्ह आम्हाला जे आहेत ते देणार होते, ते पेनड्राईव्ह तात्काळ मिळू शकले नाहीत कारण पोलिसांनी दबाव जो आहे तो त्या लोकांवर वाढवलेला होता. आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे की आयजी दत्तात्रय कराळे यांनी सुद्धा जे आहे ते अशोक खरातला वारंवार पाठीशी घातल्यामुळे त्याची हिंमत वाढत गेली आणि अनेक महिलांवर लैंगिक शोषणाचे जे काही त्यांनी हे पुढे जे काही सुरू ठेवलं त्याच्यासाठी जे आहे ते आयजी सुद्धा जबाबदार आहेत. त्या आयजींची सुद्धा दत्तात्रय कराळेंची तातडीनं चौकशी होणं गरजेचं आहे. या सगळ्या प्रकरणाच्या मध्ये की रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झाला, त्यांचा संबंध सांगण्यात आला की अशोक खरातला जो आहे राज्य महिला आयोगानं पाठीशी घातलं. काहींचं म्हणणं आहे की आयोगाच याला जबाबदार आहे. तुम्हाला नक्की काय वाटतं? नाही बघा, आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातलेला आहे तर याला अध्यक्षा स्वतः जबाबदार आहेत. जेव्हा ही बातमी आली त्या पत्रकारावर दबाव आणणं, त्याला धमकी देणं, त्याला नोटिसा पाठवणं, ही बातमी पीडितेवर अन्याय झाला म्हणून आलेली होती. पीडितेसाठी त्यांनी कुठलाही फोन केला नाही. त्यामुळे मला वाटतं की महिला आयोग जबाबदार आहे, रुपाली चाकणकर जबाबदार आहेत आणि रुपाली चाकणकरांची सुद्धा या प्रकरणात चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे. त्यांच्यावरती सह आरोपी करा आणि अटक करा अशी मागणी केली जाते. तुमची सुद्धा तीच मागणी? माझं असं म्हणणं आहे की SIT मध्ये आता तेजस्वी सातपुतेंकडे हा तपास आहे. त्यांनी रुपाली चाकणकर असतील किंवा जे यामध्ये दोषी आहेत त्यांचा तपास करावा किंवा त्या अनुषंगाने जे आहे ते त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करावं आणि ते जर दोषी असतील तर त्यांना सह आरोपी करायचं का नाही हे पोलीस ठरवतील. नाही मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांचे जे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यामुळे त्यांचा थेट संबंध जो आहे तो जोडण्यात आला. त्यांनी स्पष्टीकरण दिलं की माझ्या कुटुंबातले काही सदस्य किंवा मी त्यांना गुरु मानत होते, मात्र दुसरी बाजू जी आहे ती त्यांची मला माहिती नव्हती. या प्रकरणामध्ये कारवाई करा. हे बघा, रुपाली चाकणकरांना पूर्णपणे त्यांची दुसरी बाजू म्हणजे हा जो खरात आहे हा लैंगिक शोषण कसा करतो, हा लिंगपिसाट कसा आहे याची पूर्णपणे माहिती जी आहे ती रुपाली चाकणकरांना मागच्या वर्षीच माहीत झालेली होती. त्या संदर्भातच ते प्रकरण दाबण्यासाठी किंवा ते प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी त्यांनी दबाव आणलेला होता. त्यामुळे रुपाली चाकणकर पूर्णपणे साफ खोटं बोलतायत की मला जे आहे ते अशोक खरातांना रुपाली चाकणकर जे आहे ते गुरु मानत होत्या, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतं याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांना पूर्णपणे कल्पना होती. त्यांनी अशोक खरातांना पाठीशी घातलेला आहे. त्यांचे गुन्हे बाहेर येऊ नयेत यासाठी त्यांनी जो आहे तो प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. काही अधिकारी जे आहेत ते अशोक खरातला भेटत होते अशी माहिती आहे. तो अधिकाऱ्यांसाठी वेगळं हॉटेल बुक करायचा, इतर काही व्यक्तींसाठी हॉटेल्स बुक करायचा. अनेक नेत्यांचे त्याच्यासोबतचे फोटो आहे. विशेषतः एकनाथ शिंदे असतील, जयंत पाटील, धनंजय मुंडे या सगळ्यांचे फोटो जे आहेत ते सध्या सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या नेत्यांची चौकशी व्हावी असं तुम्हाला वाटतं? हे बघा, अनेक बडे नेते अशोक खरातच्या संपर्कात होते. त्याचे आशीर्वाद घ्यायला ते तिथे येत होते. काही जणांचे तर त्यांच्याशी जे आहे ते आर्थिक देवाणघेवाण जमिनीच्या बाबतीत जे आहेत ते त्याच्याशी संबंध आहेत. नेत्यांचे? हो, नेत्यांचे संबंध आहेत. त्यामध्ये काही आमदार आहेत, खासदार आहेत, काही IAS अधिकारी आहेत, काही नेते आहेत. आणि म्हणूनच मी जे सांगितलं की 24 तारखेला ज्या वेळेला पोलीस कस्टडी संपणार आहे किंवा ती पुढे वाढवून मिळेल आणि त्याला कोर्टात अशोक खरातला हजर केलं जाणार आहे तेव्हा या नेत्यांची पुढे नावं येऊ नयेत किंवा त्यांची जी काही त्याच्याशी असलेले संबंध आहेत ते उघडकीस येऊ नयेत यासाठी एकच मार्ग राहतो, तो म्हणजे अशोक खरातला संपवण्याचा. आणि म्हणूनच अशोक खरातचा एन्काउंटर करण्याचं पूर्णपणे प्लॅनिंग आहे. आणि म्हणूनच मी आव्हान केलेलं आहे मुख्यमंत्र्यांना की हा डाव उधळून लावा, कारण हे रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त करण्याची आता वेळ आलेली आहे. हे रॅकेट जनतेच्या समोर आलं पाहिजे, ही टोळी समोर आली पाहिजे. या टोळीमध्ये राजकीय नेते असतील, काही सरकारी अधिकारी असतील, जे कोणी उद्योजक असतील त्या सगळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे. पण ती कारवाई होऊ नये याच्या आधीच अशोक खरातला जर संपवलं तर हा विषय जो आहे तो संपू शकतो. त्यामुळे अशोक खरातला आता संपवायचं नाही. जे काय आहे ते त्याला कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीनं महिलांचा छळ केलाय एक दिवस जो आहे ती त्याला सजा देणं गरजेचं आहे. संगीता तिवारींनी तुमच्यावरती एक फेसबुक पोस्ट केलेला आहे. तुम्ही एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीमध्ये असं म्हटलात की हे प्रकरण 1 वर्षापूर्वीच माझ्याकडे आलेलं होतं. ते असं म्हणतात की जर तुम्हाला या प्रकरणाची माहिती होती तर तुम्ही बोलला का नाहीत? तुम्ही सुद्धा या प्रकरणामध्ये दोषी आहात की तुमच्याकडे प्रकरण आलेलं असताना सुद्धा तुम्ही बोलले? हे बघा, 1 वर्षापूर्वी म्हणजे मार्च 2025ला जेव्हा श्रीरामपूरच्या दैनिकामध्ये ती बातमी आली तेव्हा त्या संपादकाने सगळ्यात पहिला फोन मला केलेला होता की ताई काही पेनड्राईव्ह येणार आहेत. अशोक खरात नावाचा जो कॅप्टन नावाने ओळखला जाणारा
करणारा माणूस आहे, तर त्याचे काही शारीरिक संबंध असलेले जे व्हिडिओ आहेत ते आमच्याकडे प्राप्त होणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्या ट्रस्टवर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत अशी माहिती माझ्याकडे आलेली होती आणि ती बातमी प्रसिद्ध पण झाली. आपण बघितलं असेल की ज्या प्रकरणामध्ये आयोगाच्या अध्यक्षांनी दबाव आणला, परंतु ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर जे लोक पेनड्राईव्ह देणार होते ते थोडे टाळाटाळ करायला लागले, घाबरायला लागले. त्यांना त्रास देण्याचं काम अशोक खरातच्या माध्यमातून सुरू झालं आणि तो पेनड्राईव्ह किंवा ते व्हिडिओ आमच्यापर्यंत येऊ शकले नाहीत. आम्ही बरेच त्यावेळेला प्रयत्न केले. तो पेनड्राईव्ह 5 मार्च 2026ला माझ्या इथे ऑफिसला काही नाशिकचे लोक घेऊन आले आणि ती टीम जेव्हा ती घेऊन आली त्यावेळेला आम्हाला असं समजलं की अशोक खरात जो आहे तो आता हे सगळं प्रकरण बाहेर येणार आहे म्हणून परदेशात जाण्याची त्यांनी तयारी केलेली आहे आणि तो तातडीनं परदेशात जाऊ शकतो. आणि म्हणूनच ही पत्रकार परिषद मी घेण्यापेक्षा किंवा आपल्याला प्रसिद्धी मिळू शकते, परंतु हे प्रकरण तडीच जाणार नाही कारण अनेक नेत्यांचे आशीर्वाद त्याच्याबरोबर आहेत. आणि म्हणून माझ्याकडे जी टीम 5 मार्चला आलेली होती त्यांना पोलिसांशी जोडून दिलं. काही पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य केलं.